नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वरूपा अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्वप्नील सर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। बघा, आज आपण पाहणार आहोत टीईटी पेपर 2 या पेपर मधील गणित विषयामध्ये 2024 साली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे, आणि ती सुद्धा फक्त 91 ते 100। म्हणजे आपण नेहमी जे व्हिडिओ बनवतो तो व्हिडिओ असा मोठा व्हिडिओ नको व्हायला, म्हणून आपण प्रत्येकी 10 गणितांचा व्हिडिओ घेतो आणि त्यानुसार आपण ही गणितं आपण इथे सोडून घेतो, त्याचं विश्लेषण पाहतो। तर मग आज आपल्याला पाहायचंय 2024 मध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत 91 ते 100 या प्रश्नांची म्हणजे या गणितांची उत्तरे आपल्याला इथे बघायची आहेत। चला तर मग करूया आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात। बघा, पहिलं गणित आहे, खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही। बघा, या प्रश्नाचं उत्तर सोडवणं अतिशय सोपं आहे। बघा, आपल्याला जर बघायचं असेल तर 431, 437, 557 आणि 571 आपल्याला बघायचं आहे की या ज्या संख्या आहेत या संख्या कोणत्या वर्ग संख्येच्या जवळपास येतात। मग इथे वर्ग संख्या बघूयात आपण, वर्ग संख्या। मग वर्ग संख्या कोणत्या, तर बघा इथे 441 येईल, इथे सुद्धा 441 येईल, इथे 576च्या जवळ येईल, ही सुद्धा 576च्या जवळ येईल। म्हणजे यांचा विचार केला तर मग वर्ग कोणते येतात, तर इथे 21 चा वर्ग, इथे 21 चा वर्ग, इथे 24 चा वर्ग आणि इकडे 24 चा वर्ग। ठीक आहे, मग आता हे असं का लिहिलं आपण, तर बघा 21 चा वर्ग म्हणजे 21 च्या मागे 21 पेक्षा लहान, 21 पेक्षा ज्या लहान सगळ्या मूळ संख्या आहेत 2 आहे, 3, 5, 7, त्यानंतर 11, 13, त्यानंतर 17, 19 पुढे येणार नाहीत। मग इथे पण 21 आहे म्हणजे ह्या सगळ्या संख्या इथे पण येणार आहेत। पुढे इथे 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 या तर येणारच आहेत, पण 19च्या पुढे 20, 21, 22 आणि 23 येणार आहे। ठीक आहे, 23च्या पुढे येणार नाही कारण डायरेक्ट 24 आहे, म्हणजेच इथे खाली सुद्धा सेम तेच येणार आहे। बरोबर आहे, या गोष्टीचा विचार आपल्याला करायला पाहिजे। ठीक आहे, आता हे करत असताना आपण काय करूयात, आता आपण इथे 19 इकडे सारखंच आहे, मग पहिला 19चा पाढा बघूयात, मग 17, 13 असं बघूयात, मग 23चा बघूयात। ठीक आहे, जर 23चा बघायचा असेल तर 23चा पण लक्षात येईल आपल्याला या दोघांचा चेक करण्यासाठी। मग 23 गुणिले 10 केलं तर 230 येतो, 23 गुणिले 20 केलं तर किती येतं, 460 येतं। ठीक आहे, म्हणजे या दोन अंकांच्या मध्ये येतच नाही। पुढे 23 गुणिले 21 केलं तर बघूया आपण, 23 गुणिले 21 बरोबर 3 आणि 2, नंतर 2 6, 2 4, बघा इथे 3 आणि 8 आणि 4 म्हणजे 483। त्यानंतर 23 गुणिले 22 केलं तर इथे आपण 22 करूयात, 6 आणि 2 4, 6 आणि 2 4, तर इथे 6, 0 आणि 5, 506। पुन्हा 23 गुणिले 23 केलं तर मग आता 23चा वर्ग करायचा आपल्याला। मग 23चा वर्ग किती, तर 23चा वर्ग येतो आपल्याला 529। ठीक आहे, मग 23 गुणिले 24, मग 23 गुणिले जर 24 केलं तर 4 त्रिक 12, आजच्याला 1, 4 दुणे 8 आणि 1 9, 2 त्रिक 6, 2 दुणे 4 आणि मग 2, 15शी 5, आजच्याला 1 आणि आलं किती, तर 5, 52, 552। म्हणजे या दोघांच्या थोडं वरती चालले। आता 23 गुणिले 25 केलं तर बघूया आपण, 23 गुणिले 25, तर 25चा पाढा सोपा आहे, तर 25चा पाढा आपल्याला घेता येईल। 25 त्रिक 75 आणि 25 दुणे 50 आणि मग 57, 575, 575। म्हणजे बघितलं तर इथे हाही येत नाही आणि हा येत नाही, बरोबर 23 पर्यंत। त्यानंतर आपण आता पुढे 19चा बघूयात, 19 गुणिले 10 केलं तर 190, 19 गुणिले 20 केलं तर 380, पुढे 19 गुणिले आपण 25 करूयात, म्हणजे आपण डायरेक्ट जवळ जाण्याचा प्रयत्न करूया। 21, 22 असं करायचंय आपल्याला, बरोबर आपण 25 करूयात। तर 19 गुणिले 25 केलं तर 25 9 25 असे आणि 25 1 25 म्हणजे 7 आणि 4, 4 आणि 7 म्हणजे 475। तर 475 इथे नाहीये,
मग आपण काय करूयात, इथे 475, मग 19 गुणिले आपण 24 करूयात. ठीक आहे, 24 करूयात. मग 4 9 36, 4 1 4 आणि 3 7, 2 9 18, 8 हातच्याला 1, 2 1 2 आणि 1 3, म्हणजे 6 15 हातच्याला 1 456. तर इथे 456 सुद्धा या दोन संख्या नाही आहेत. बघा पुढे आपण बघूया 19 गुणिले 23. मग 19 गुणिले 23 केलं तर 9 त्रिक 27, 3 1 3 आणि 2 5, 2 9 18, हातच्याला 1, 2 1 2 आणि 3, बघा 7 8 5 1303, हातच्याला 1 437. तर 437 आहे का, तर हो 437 ते आहे. म्हणजेच आपले जर उत्तर असणार आहे मूळ संख्या नाही, तर कुठली मूळ संख्या नाही, पर्याय क्रमांक 2 437 ही मूळ संख्या नाही. आता बघा तुम्ही म्हणाल की सर मग हे आता हे सगळं 23 केलं 19 केलं नाही येत, तर मग 17 केलं, ते पर्याय नाहीये. आपल्याला सगळ्यांना पाडेपाठ पाहिजेत. आता हे मी का दाखवलं असं, तर ज्याचे पाडेपाठ नसतील तर ते पण अशा प्रकारे करू शकतात. आणि एकच आपल्याला आहे की शॉर्टकट मेथड काय, तर 10 ने 20 ने मग 25 ने देऊन बघायचं. इथे आपण तेच केलं, 10 20 मग 25. मग आपल्या लक्षात आलं की 475 हे 475 पेक्षा लहान अंक आहेत, म्हणून मी 24 घेतलं 23 घेतलं असं उतरत गेलो. आणि मग नंतर लक्षात आलं की हे आहे, पण जर नसतंच इथे 456 आलंय आणि इथे समजा 430 आलं असतं, तर हे दोन अंक आले नसते. मग मी 19 सोडून दिला असता, मग मी 17 घेतला असता, मग 17 गुणिले करत बसलो असतो. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि एवढं सगळं काही लिहायला लागत नाही, फक्त आपण आपलं जजमेंट चालवायचंय की समजा इथे 5 आहे, 5 9 45 येतं, शेवटला 5 येतं, 5 अंक आहे का शेवटला, नाहीये. इथे 4 आहे, 4 9 36, शेवटला काय 6 आहे, 6 आहे का आपला, नाहीये. मग इथे 3 3 त्रिक 3 9 27, 7 आहे, हा शेवटचा अगर 7 आहे, मग आपण त्याचा गुणाकार करून बघूया. अशा ट्रिक आपल्याला वापरता येईल. आता हे मी सगळं करून दाखवलेलं आहे, पण ही ट्रिक आपल्याला इथे वापरता येईल की शेवटचा एकक स्थानचा अंक दोघांचा गुणाकार केल्यानंतर काय येतो. मग त्यासाठी पहिल्यांदा 10 20 आणि 25 ने गुणाकार करणं आहे, शक्य असेल तर 30 ने पण गुणाकार करणं आहेच. आणि मग त्या कोणत्या दोन संख्यांच्या मध्ये हा नंबर येतोय, ही संख्या येते ते पाहायचं. आणि मग दोघांचा गुणाकार केल्यानंतर एकक स्थानचा अंक काय येतोय, तर एकक स्थानचा अंक आपल्याला या संख्यांचा एकक स्थानचा अंक 1 नसेल तर सोडून द्यायचं, पुढचं घ्यायचं, म्हणजे आपला वेळ वाचेल. ठीक आहे, आता मला वाटतं या इथे हे लक्षात आलं असेल. आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न दिसायला तरी कठीण असेल तरी अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा, वर्गमुळात 3 वजा 1 छेद वर्गमुळात 3 अधिक 1 बरोबर a अधिक b वर्गमुळात 3. ठीक आहे, आता इथे सांगितलंय a ची किंमत काढायला सांगितली. ठीक आहे, a बरोबर किती ही किंमत काढायला सांगितली. पहिल्यांदा आपण काय करू, डावी बाजू घेऊया, डावी बाजू, आणि ही सोडून घेऊया, वर्गमुळात 3 वजा 1 छेद वर्गमुळात 3 अधिक 1. आता याला काय करायचंय, छेदाचे परिमेयीकरण करत असताना जिथे छेद आहे, बघा मी आता हे असं का लिहिलं, तर इथे काय अधिक आहे, मग इथे वजा घ्यायचं. ठीक आहे, आणि याने दोघांना गुणायचं, मग इथे दिसते सारखं सारखं, म्हणजे वर्गमुळात 3 वजा 1 चा वर्ग, आणि इथे अधिक आणि वजा म्हणजेच वर्गमुळात 3 चा वर्ग वजा 1 चा वर्ग, अशा प्रकारे येणार आहे. मग वरती आपण काय करणार, वर्गमुळात 3 चा वर्ग 3, बरोबर आहे, इथे वजा आहे तर वजा घेऊया, या दोघांचा गुणाकार तर वर्गमुळात 3 आणि त्याला गुणिले 2 वर्गमुळात 3 आणि 1 चा वर्ग 1च. इथे वर्गमुळात 3 चा वर्ग 3 वजा 1 चा वर्ग 1. पुढे आता तुम्ही म्हणाल सर हे कसं केलं, तर आपल्याला a वजा b चा वर्ग हे माहिती आहे की a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग हे सूत्र आहे. आणि हे कसं केलं, तर हे आलं आपल्याला a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b आणि a वजा b. इथे a अधिक b आणि a वजा b म्हणून ते आपण a वर्ग वजा b वर्ग असं घेतलेलं आहे. तर हे नित्य समानताची सूत्र आहेत, ही लक्षात राहिली पाहिजे. ठीक आहे, हे 3 आणि 1 हे होतं 4 अधिक 2 वर्गमुळात 3 छेद 3 वजा 1 हे 2 येतात. मग वरती 2 कॉमन काढूयात, 2 अधिक वर्गमुळात 3 छेद 2 हे 2 2 गेले, म्हणजेच डावी बाजू जी आहे ती 2 अधिक वर्गमुळात 3 आलेली आहे. मग उजवी बाजू जी आहे ती लिहून घेऊया. बघा उजवी बाजू काय आहे, 2 अधिक वर्गमुळात 3 आणि उजवी बाजू काय आहे, a अधिक b वर्गमुळात 3. जर बघितलं यांचं जर आपण, तर इथे a बरोबर 2 आणि b बरोबर किती आहे,
बी वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 3 आलंय, म्हणजेच बी बरोबर किती येईल 1 येणार आहे. आपल्याला काय कोणाची किंमत काय सांगितली फक्त ए ची, मग ए ची किंमत किती आहे 2. पर्याय क्रमांक आपल्याला 4, पर्याय क्रमांक 4 जो आहे हे आपल्या या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. याच्यामध्ये बऱ्यापैकी सोपा पार्ट आहे, काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा पुढचा प्रश्न आहे 12 नैकरेषीय बिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतात. तर आपण 12 बिंदू आणि 3 बिंदू जोडायचे आहेत. त्रिकोण म्हणजे त्रिकोण काढायचं म्हणजे किती 3 बिंदू जोडायचे, बरोबर की नाही. मग आपण अशा प्रकारचं एक गणित मागच्या व्हिडिओमध्ये पण घेतलेलं आहे. ठीक आहे, मग आता हे बघत असताना आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर उत्तर काढायचं असं आपण काय करूयात, इथे 12 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल आणि 12 वजा 3 फॅक्टोरियल, म्हणजे हे सूत्र कसं आपण लिहिलं होतं मागच्या वेळेस. ठीक आहे, इथे 12 बिंदू आहेत म्हणून तसं घेतलं होतं. त्यानंतर इथे 12 फॅक्टोरियल म्हणजे 12 गुणिले 11 गुणिले 10 गुणिले 9 फॅक्टोरियल, आणि इथे 3 फॅक्टोरियल आणि गुणिले यांची वजाबाकी केली तर 9 फॅक्टोरियल, सॉरी 3 फॅक्टोरियलचा आपण गुणाकार करून घेऊया. 3 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले यांची वजाबाकी केली तर 9 फॅक्टोरियल, मग 9 फॅक्टोरियल गेले. आणि मग इथे आपण बघूया यांचं गुणाकार केलं तर 6 येतं या तिघांचा गुणाकार करून, आणि यांचा गुणाकार आपण करणार नाहीत कारण हे तसंच ठेवूया आपण. इथे बरं पडेल 6 दुणे 12 म्हणजे 11 दुणे 22 आणि गुणिले 10 तर उत्तर येतं 220. तर 3 बिंदू म्हणजे 12 नैकरेषीय बिंदूंतून 3 बिंदू जोडून किती त्रिकोण काढता येतील तर 220 त्रिकोण काढता येईल. हे इथे पर्यायामध्ये नाहीये. इथे हेच उत्तर बरोबर आहे, पण हे पर्यायामध्ये नसल्यामुळे हा प्रश्न जो होता हा प्रश्न आपल्या या परीक्षेमधून कॅन्सल करण्यात आला होता आणि विद्यार्थ्यांना मार्क 150 म्हणजे 149 मध्ये मार्क देण्यात आले होते. ठीक आहे, तर हे आपलं योग्य उत्तर आहे. जरी पर्यायामध्ये नसेल तर ती प्रिंटिंग मिस्टेक असणार आहे कुठेतरी. ठीक आहे, पुढचं बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संख्येस 6, 12 आणि 16 ने भागल्यास बाकी 11 येते. आता अशा जेव्हा येतं ना तेव्हा 6, 12 आणि 16 यांचं काय करायचं लसावी काढून घ्यायचं. ठीक आहे, मग इथे बघूया 2 ने भागूयात, 2 त्रिक 6, 2 सक 12 आणि 2 आठी 16. नंतर 3 ने भागूयात, 3 एके 3, 3 दुणे 6 आणि इथे 8 जसे तसे, बरोबर आहे. पुन्हा इथे 2 ने भागूया, 2 एके 2 आणि 2 चौक 8, म्हणजेच 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 4 हा जो मसाले आलेला आहे 2 त्रिक 6, 6 दुणे 12 आणि 12 चौक 48. आता 48 ने या संख्यांना भागायचंय, पण बाकी किती आले पाहिजे 11. म्हणजे जर आपण विचार केला 12 35 वजा 11 केलं, त्यानंतर 11 91 वजा 11 केलं, 11 63 वजा 11 केलं आणि 14 31 वजा 11 केलं. आता हे वजा केल्यानंतर काय उत्तर येते बघूया. इथे 12 आणि 24 उत्तर येईल, इथे 11 आणि 80 उत्तर येईल, इकडे 11 आणि 52 उत्तर येईल, इकडे 14 आणि 21 उत्तर येईल. म्हणजेच आता आपण या 48 चा पाढा तयार करणार आहोत, पण 48 चा पाढा तयार करताना म्हणजे 48 ने काही संख्यांना गुणणार आहोत आणि मग ह्या संख्या आल्या पाहिजे, तर आपलं उत्तर या संख्यांपैकी कुठली एक संख्या असेल. मग आता बघितलं तर 48 गुणिले 10 केलं तर 480 येतं. 48 गुणिले जर 20 केलं तर 960 येतं, पण 960 पेक्षा सगळ्या संख्या वरती आहेत. मग 48 गुणिले 30 करूयात, बरोबर आहे. मग 0 8 त्रिक 24 4 हातच्याला 2 3 चौक 12 13 14. आता ह्या 1440 एकही संख्या 1440च्या वरती नाहीये, म्हणून आपण काय करणार अजून एक घेऊयात 48 गुणिले 25, बरोबर आहे. मग 25 आता 200, 25 चौक 100 आणि 20 120 1200, म्हणजेच 25 पेक्षा मोठी संख्या असणार यांचा गुणाकार. बघा 1200 उत्तर आलंय, पण इथे आपल्या लक्षात येईल की इथे 1100 संख्या आहेत, म्हणजे आपण याच्या खालची एक 48 गुणिले 24 हे करून पाहूयात. मग हे करून पाहिल्यानंतर 4 8 32, 4 चौक 16 17 18 19, त्यानंतर 2 8 1606 हातच्याला 1, 2 चौक 8 आणि 1 9 2 15 5 हातच्याला 1 10 1 11 11 52
हो 1152 इथे आलेलं आहे बघा. सगळ्यात लहान संख्या जी होती 1152. मग आता आपल्याला इथे 1152 येऊन 24 ने नसतं तर 25 ने तर 1200 नव्हतंच, म्हणजे ही पण संख्या नव्हतीच. ठीक आहे, मग ही संख्या आली आहे आणि मग नंतर आपण 26 27 ने गुणावं लागलं असतं, पण भागल्यास बाकी येते. तर ती संख्या कुठली आहे तर 1163 संख्या असणार आहे. 1163 पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बघा आपण काय केलं, पहिल्यांदा 6 12 आणि 16 यांचा लसावी काढून घेतला, तो आला 48. ठीक आहे, मग या 48 ने या संख्यांना भाग गेला पाहिजे. मग भाग गेल्यानंतर बाकी किती राहिली पाहिजे 11. म्हणून आपण यांच्यातून 11 11 वजा करून घेतले ज्या संख्या आल्या. मग आपण काय केलं की 48 आणि कोणती तरी एक संख्या की त्यांचा गुणाकार या संख्या यायला पाहिजे. यापैकी एक कुठली तरी येणार आहे, सगळ्या तर येणार नाहीत, एकच येणार आहे. मग त्यानुसार आपण काय केलं 10 20 30 ने गुणाकार केला. आपल्या 1440 या संख्या सगळ्या 1440 पेक्षा कमी आहेत, म्हणजे आपण 29 28 27 26 असं करू शकलो असतो. पण एवढं करण्यापेक्षा आपण सगळ्यात लहान संख्या कुठली होती 1163. इथे 25 ने गुणाकार केला तर 1200 येतं. मग 1163 आणि 1191 या संख्या 1200 पेक्षा लहान आहेत, म्हणून आपण 24 ने गुणाकार करून बघितला. 24 आणि 25च्या नंतर आपण पुढे पुढे संख्या या वाढवत नेल्या असत्या तर आपल्याला हे आलं असतं. पण आपल्याला पहिलीच संख्या 24 घेतली आणि आपल्या लक्षात आलं की 1163 ही संख्या या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढे बघूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे पाण्याच्या टाकीचा भाग 3/10, टाकीचा 3/10 भाग पाण्याने भरला आहे. त्यातून 51 लिटर पाणी काढल्यास 1/9 भाग पाणी शिल्लक राहते, तर टाकीच्या अर्ध्या भागात किती पाणी राहील. बघा म्हणजे टाकीत टाकीत एकूण x लिटर पाणी मावेल असं आपण गृहीत धरूयात. म्हणजे सध्या टाकी किती भरलेली आहे 3x/10 भरलेली आहे, बरोबर आहे. सुरुवातीला भरलेली आहे. त्यातून किती पाणी काढलं, यातून पाणी काढलं 51 लिटर पाणी काढलं, तर टाकीत पाणी किती राहिलं x/9 पाणी शिल्लक राहिलं, बरोबर आहे. आता हे ते सुरुवातीला वगैरे लिहायची गरज नाही, आपण डायरेक्ट अटीनुसारच घेतलं का एवढं पाणी होतं, त्यानंतर एवढं पाणी काढलं आणि एवढं पाणी शिल्लक राहिलं. मग यानुसार आपण काय करूयात आता या इकडे पाठवूयात, म्हणजे जे 51 वजा आहेत ते इकडे आणूयात आणि 3x/10 आहेत तर हे x/9 इकडे आणूयात, ते वजा होते. ठीक आहे, आता यांचा लसावी सारखा करूयात. म्हणजे इथे येणार आहे 90 आणि याने याला गुणलं 9 त्रिक 27x वजा याने याला गुणलं 10x आणि इथे 51. ठीक आहे, व आता यांची दोघांची वजाबाकी केली तर 17x येतं भागिले 90 बरोबर 51. आता आपल्याला x जर काढायचा असेल तर 51 हे 90 इकडे गेले तर गुणाकार होतील आणि 17 इकडे आले तर भागाकार होतील. x बरोबर आता इथे 17 एके 17 17 त्रिक 51 मग 3 गुणिले 90 म्हणजे x बरोबर किती 9 त्रिक 27 आणि हा शून्य तसा तसा 270. 270 पर्याय क्रमांक 3 270 हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे का नाहीये. का तर 270 हे पाणी कसं आहे एकूण आहे, एकूण. पण आपल्याला काय सांगितलंय अर्ध्या भागात किती पाणी मावेल, काय सांगितलंय अर्ध्या भागात किती पाणी मावेल. मग अर्ध्या भागात म्हणजेच काय तर 270 ला भागिले 2 जर केलं तर आपल्या लक्षात येईल की 270 ला भागिले 2 केलं तर 2 एके 2 बरोबर आहे 0 7 2 त्रिक 6 आणि 2 पंचे 10 म्हणजे 135. 135 उत्तर आहे का हो 135 उत्तर आहे. बघा मग अशा प्रकारची गणित आपल्याला विचारली जाऊ शकतात की आपण इथे काढलं 270 आणि 270 आहे, आपण लगेच टिक मार्क करून मोकळे होणार. पण आपल्याला काय सांगितलंय की अर्ध्या भागात किती पाणी मावेल हे विचारलं होतं. म्हणजे 270चा अर्ध किती तर 135 आणि हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 96. बघा प्रश्न काय एका त्रिकोणाचा पाया त्याच्या उंचीपेक्षा मोठा असून क्षेत्रफळ एवढं आहे तर त्रिकोणाची उंची काढा. ठीक आहे, आता बघा इथे काढताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की 1/2 x चा वर्ग अधिक 3x अधिक 2 1/2. ठीक आहे, आता याला पहिल्यांदा आपण व्यवस्थित करून घेऊयात. तर x 1/2 x चा वर्ग अधिक 3x अधिक 2 2 4 आणि 1 5 5/2. आता याच्यातून याला पण 2 घेऊयात आपण, इथे पण आपण 2 घेऊयात म्हणजे 6x/2. ठीक आहे, मग छेदस्थानी 2 आहेत ना 1/2 कॉमन काढला कारण
पुढे बघूया आपण एक्स वर्ग अधिक इथे 6x अधिक 5. ठीक आहे. आता हे असं का केलं इथे किंवा इथे, तर आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग 1/2 आपल्याला पाहिजे होतं म्हणून आपण 1/2 बाहेर काढलं. ठीक आहे. आता हे जे आहे हे सोडून घेऊयात आपण, म्हणजेच एक्स वर्ग अधिक 6x अधिक 5 हे जर सोडवलं, ठीक आहे, तर इथे आपल्याला माहिती आहे की 5 ची फोड केली तर 5 एके 5 आणि ते अधिक अधिक असल्यामुळे सगळे अधिक येतील. मग एक्स वर्ग अधिक 5x अधिक x अधिक 5 आणि मग x कॉमन काढला x अधिक 5 अधिक 1 कॉमन काढला x अधिक 5 म्हणजेच x अधिक 5 आणि x अधिक 1 इथे असं येणार आहे. ठीक आहे. म्हणजे जर बघितलं तर हे आपण कसं येणार 1/2 गुणिले x अधिक 5 आणि x अधिक 1 असं लिहिणार आहोत आपण. म्हणजेच 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ठीक आहे. मग आता पाया मोठा की उंची मोठा इथे सांगितलंय त्रिकोणाचा पाया उंचीपेक्षा मोठा आहे, म्हणजे पाया मोठा इथे सांगितलंय पाया हा मोठा आहे उंचीपेक्षा. मग एक पाया आणि एक उंची, मग पाया आपल्याला उंची सांगितली तर उंची किती येईल मग x अधिक 1 म्हणजेच आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 x अधिक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 97 बघा. प्रश्न क्रमांक 97 हा सुद्धा एक सोपा प्रश्न आहे. 5 वजा 2 वर्गमूळात 3 इयत्ता 9वीचा हा प्रश्न आहे. दुसऱ्या प्रकरणातला प्रश्न आहे. ठीक आहे. या त्यांनी सांगितले की खालीलपैकी ही संख्या जी आहे खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे, तर सरळ सरळ ही संख्या जी आहे ही अपरिमेय संख्या आहे. आता याचं कारण काय, तर याच्यामध्ये वर्गमूळात 3 जे दिलंय ते वर्गमूळात 3 ही अपरिमेय संख्या आहे. हे पहिलं आहे. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल सर फक्त वर्गमूळात 3 नाहीये, तिथे 2 पण आहेत गुणाकाराला, त्यानंतर 5 पण आहेत. मग मग जेव्हा एक दुसरा गुणधर्म काय सांगतो की 2 गुणिले अपरिमेय संख्या असेल तर काय येतं अपरिमेय संख्या येते. अपरिमेय संख्या येते. म्हणजे आता काय झालं, आता 2 वर्गमूळात 3 ही सुद्धा अपरिमेय संख्या झाली, ही सुद्धा अपरिमेय संख्या झाली. राहिलं 5. मग तिसरा गुणधर्म आहे की अपरिमेय संख्या व परिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी केली तरी येणारी संख्या अपरिमेय संख्या असते. अपरिमेय संख्या असते. म्हणून आता ही जी आहे ही संख्या कुठली असणार आहे अपरिमेय संख्या असणार आहे. हे 9वीला गणित आहे त्यामुळं एवढं काही कठीण गणित नाहीये, पण 9वीच्या विद्यार्थ्यांना कधी सोडवायला तर कठीण जातं. हेच त्यांना ह्या 3 गोष्टी लक्षात आणाव्या लागतात. ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहिली अपरिमेय संख्या, दुसरं बाकी काय बघायची गरज नाही. पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न क्रमांक 98 बघा. पुढचा प्रश्न आहे हा सुद्धा एकदम सोपा प्रश्न आहे. 3चा x वा घात अधिक 3चा y वा घात बरोबर 36 आणि त्याने सांगितलं की x अधिक y बरोबर 5. हा, तर पुढे आपल्याला सांगितलंय की 3चा x वजा y वा घात किती. आता इथे बघा की सोपं आहे. 3चा पहिला घात काढायचा, 3चा दुसरा घात काढायचा, 3चा तिसरा घात काढायचा, 3चा चौथा घात काढायचा, असं काढत जायचं. हा बघा 3चा पहिला घात 3, 3चा दुसरा घात 9, 3चा तिसरा घात 27. आता आपल्या लक्षात येईल की इथे 3चा x वा घात अधिक 3चा y वा घात बरोबर 36 आलंय. तर इथे दोघांची बेरीज केली ना तर 36 येते. म्हणजे 3चा तिसरा घात आणि 3चा दुसरा घात हे केलं तर 36 म्हणजे 9 अधिक 27 बरोबर 36. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की x ची किंमत 3 आणि y ची किंमत 2. म्हणजेच इथे 3x
ची किंमत 3 वजा 2 बरोबर काय येईल? तर वजाबाकी केल्यावर 3चा पहिला घातांक म्हणजे किती? उत्तर 3. एवढं सोपं गणित आहे. मग 3 उत्तर कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा बघूया आपण 99वा प्रश्न. बघा, मुलाचे सध्याचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 पट आहे. ठीक आहे, वडिलांच्या 3 पट आहे. म्हणजे 12 वर्षांनंतर मुलाचे वय वडिलांच्या त्यावेळेच्या वयाच्या निमपट आहे. तर मुलाचे आजचे वय किती? बघा, पहिल्यांदा काय आहे? वडिलांचे वय. वडिलांचे वय. ठीक आहे, वडिलांचे वय काय? तर एक्स मानू. म्हणजेच मुलाचे वय किती येईल? x/3, कारण 1/3 पट आहे. बरोबर आहे. 12 वर्षानंतर म्हणजेच 12 वर्षानंतर मुलाचे वय किती होईल? x/3 अधिक 12 आणि 12 वर्षानंतर वडिलांचे वय किती होईल? तर x अधिक 12. बरोबर आहे. पण 12 वर्षानंतर मुलांचे वय काय होते? वडिलांच्या वयाच्या निमपट आहे. म्हणजे अट जर बघितली, दिलेली अट काय आहे? 12 वर्षानंतर मुलाचे वय किती आहे? x/3 अधिक 12 हे वडिलांच्या वयाच्या कसं आहे? x/12च्या अर्धा आहे. कसं आहे? अर्धा आहे. मग आता आपण हे सोडून घेऊयात इथले इथे की x अधिक 12×36/3 आणि इथे x अधिक 12/2 या दोन्ही इकडे घेऊया, या दोन्ही तीन इकडे घेऊयात. म्हणजेच 2 गुणिले x अधिक 36 आणि 3 गुणिले x अधिक 12. मग 2x अधिक 72 बरोबर 3x अधिक 36 बरोबर आहे. हे 3x इथेच ठेवूयात, हे 2x इकडे आणले, हे 72 इकडे ठेवले आणि हे 36 इकडे आणले. वजाबाकी केली, 72 वजा 36 तर 36 उत्तर येतं. 3x मधून 2x गेले, हे 3x मधून 2x गेले, राहिले x. मग x हे कोणाचं वय आहे? तर हे वडिलांचं वय आहे. आणि आपल्याला काय विचारलंय? तर मुलाचे आजचे वय किती? मुलाचे वय किती? तर x/3. मग x बरोबर किती आलंय? 36 आलंय. तर भागिले 3 केलं किती उत्तर येईल? 12 उत्तर येईल. म्हणजेच इथे उत्तर पर्याय क्रमांक 3 12 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता ही सोपी गणित आलेली आहे 2024च्या परीक्षेला. पुढचा प्रश्न घेऊयात. बघा, पुढचा प्रश्न आहे, सभागृहाच्या पहिल्या रांगेत 20, दुसऱ्या रांगेत 24 आणि तिसऱ्या रांगेत 28 खुर्च्या आहेत. सभागृहाच्या खुर्च्यांच्या एकूण 40 रांगा आहेत. तर 28व्या रांगेत किती? हे गणित जे आहे ना, हे गणित 10वीला अंकगणित श्रेणी या प्रकरणातलं गणित आहे. बघा कसं आहे, पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 24 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 28 खुर्च्या, अशा आपल्या रांगा किती आहेत? तर 40 रांगा आहेत. ठीक आहे, आणि त्याने विचारले काय? तर सभागृहाच्या एकूण 40 रांगा आहेत. तर 28व्या रांगेत म्हणजे जर इथे 1 2 3 आणि इथे 28 कुठेतरी असतील तर 28व्या रांगेत एकूण किती खुर्च्या आहेत? 28व्या रांगेत एकूण किती खुर्च्या आहेत? आता इथे प्रश्न विचारल्यानंतर लक्षात ठेवायचं, 28 रांगेत किती खुर्च्या आहेत असं आलं असतं तर आपल्याला वेगळं आलं असतं. पण आता इथे विचारलंय 28व्या रांगेत एकूण खुर्च्या, म्हणजे जसं इथे 20 आहेत 24 आहेत तसं इथे किती? जर एकूण 28 असतं तर या सगळ्यांची बेरीज करावी लागली असती. परंतु आता एकूण 28 नाही, तर 28व्या रांगेत एकूण किती खुर्च्या? तर आपल्याला फक्त TN काढायचं आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर A घेतला त्याला आपण T1 म्हणतो, म्हणजेच ते आलं 20. आणि D जो आहे, D म्हणजे काय? तर या दोघांमधला फरक, म्हणजे इथे 20 आणि 24 मध्ये 4चा फरक, 24 आणि 28 मध्ये 4चा फरक, तर D बरोबर किती आलंय? 4 आलेलं आहे. ठीक आहे, आता जे 10वीला आपण प्रकरण शिकवतो त्याच्यामध्ये सूत्र आहे TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. ठीक आहे, मग TN किती येईल? तर N म्हणजे हे 1 2 3, इथे 28 आहे म्हणजे N बरोबर 28 येईल. A बरोबर किती आहे? इथे 20 घेतले आपण, अधिक N बरोबर किती? तर 28 मगाशी सांगितलं, वजा 1 आणि D किती? तर 4. म्हणजे इथे 20 अधिक, आता 28 वजा 1 किती येतं? तर 27 येतं, गुणिले 4 बरोबर 20 आणि 27 गुणिले 4 केलं तर
27चा पाडा पाठ असेल तर ठीक, नसेल तर आपण 4 ने गुणाकार करूया. 4 7 28, 4 दुणे 8 आणि 2 10, म्हणजे 108 उत्तर आलंय. या दोघांची जर बेरीज केली आपण तर उत्तर किती येईल? 128 उत्तर येणार आहे. PN म्हणजे 28व्या रांगेत किती खुर्च्या आहेत? 128 खुर्च्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर जे असणार आहे पहिलं ऑप्शन पर्याय क्रमांक 1 128. हे होतं 100व्या गणिताचं उत्तर. म्हणजे आज आपण या व्हिडिओमध्ये 2024 टीईटी परीक्षेमध्ये पेपर 2 यामध्ये विचारलेल्या 91 ते 100 या प्रश्नांची म्हणजेच या गणितांची उत्तर आपण इथे पाहिलेली आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गरजू मित्रांना शेअर करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जर आपल्याला हवे असतील तर आपल्या या स्वरूपा अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.